हाय, तर मी आहे रोहाला आणि मम्मी पप्पा गावाला गेले होते आणि आत्ता जस्ट घरी आले. तर त्यांनी खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या. त्यातली एक भाजी आपण आज बनवूयात. तर ही आहे आळूची भाजी. आमच्याकडे याला तेरीची भाजी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुम्हाला दाखवते ही भाजी कशी साफ करतात. तर जे पान असतं त्याच्यावरचा देठ काढायचा. त्या देठाची पातळ साल असते ती काढून टाकायची आणि असं एक एक करून सगळ्या साली अशा काढून घ्यायच्या आणि नंतर मग ते जे काही देठ आहेत, पान आहेत ते व्यवस्थित असे रोल करून ते कट करून घ्यायचे. तर मम्मी गावाला गेली की खूप भाज्या आणते आणि खूप भाज्या आणल्या की आमच्या शेजारी सगळ्यांना देऊन टाकते. तर तुम्हाला दाखवते ही कशी कट करतात. तर असं रोल बनवायचं मस्त त्याचा आणि त्याला असं बारीक बारीक चिरून घ्यायचं. आणि आता ह्या भाज्या सगळ्या मी जाणार आहे वाटायला, कारण का ऑफकोर्स घरामध्ये कोण नाही तर मलाच जावं लागेल. तर ज्या काकी होत्या त्यांच्यासाठी मस्त मम्मीने बारीक चिरून ठेवली होती भाजी. ही अशी भाजी कट करायची आणि मम्मीने मस्त चहाची पात आणली होती आणि ती चहामध्ये खरंच खूप मस्त लागते. तर मग मी चालले टेरेसवरतून, कारण का त्यांचं घर थोडं लांब आहे. तर मी गेली भाजी घेऊन जी मम्मीने कट केली होती. तर मी त्यांच्या घरी पोचली तर त्यांच्या घराला होता टाळा. तर मग मी पुन्हा घरी आली आणि तुम्ही बघू शकता मम्मीने मस्त माझ्यासाठी पॅक करून ठेवले मला अंधेरीला न्यायला भाजी. तर तुम्ही बघू शकता जेवढी पिशवी भरून आणली होती तेवढी पूर्ण खाली झाले सगळ्यांना वाटून. तर आता तुम्हाला दाखवते मी रेसिपी. तर मम्मीने मस्तपैकी भाजी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाल टाकणार आहोत, म्हणजे बिरडा. तो मस्त स्वच्छ करून घ्यायचा. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये साफ करायचा. आणि आता आपण जी काही प्रोसेस आहे भाजी बनवायची ते तुम्हाला मी दाखवते. त्याला आलूचं फतफतं पण बोलतात. तर त्यासाठी मस्तपैकी पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवायचं. गरम करत ठेवायचं. त्याला उकळ आली की त्याच्यामध्ये जो आपण बिरडा साफ केला आहे तो टाकायचा. तर ही मम्मीने अशी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली भाजी आणि जो आपण बिरडा साफ केला आहे तो बघू शकता किती क्वांटिटी आहे त्याची. आणि त्याच्यामध्ये मस्त आंबोशी टाकायची. आंबोशीशिवाय तर ह्या भाजीला टेस्टच नाही लागत. तर तुम्ही चिंचही टाकू शकता. तर पाणीला मस्त आता गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूयात बिरडा. आणि आता ह्या बिरडा पण मस्तपैकी उकळ येऊन द्यायचा, त्याला मस्त शिजून द्यायचं. कारण का भाजी ही पटकन शिजते, कारण का ती पालेभाजी त्याच्यामुळे त्याला इतका वेळ लागत नाही. तर आपण त्याला मस्त अशी उकळ येऊन द्यायची. आता ही उकळ आली की त्याच्यामध्ये जी आपण भाजी साफ केली ती टाकून घ्यायची. आणि आता जर इतकी खूप जास्त वाटली असली तरी शिजून खूप कमी होते. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मस्त लसूण घ्यायचे, त्याच्यामध्ये जिरा, राई, हिंग हे सगळं टाकून घ्यायचं. फक्त रेडी करून ठेवायचं आहे, कारण का मग एकदा का आपण फोडणी दिली की ती गरम गरम द्यावी लागते. तर मग ही अशी रेडी करून ठेवायची आणि जी आपली भाजी रेडी झाली त्याच्यामध्ये आपण आंबोशी ॲड करून घेऊयात आणि त्याला मस्त थोडं शिजून देऊयात, कारण का मस्त त्याचा आंबटपणा त्यात उतरतो आणि खूप टेस्टी लागते. तर मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूयात. हळद टाकायची. जे काही तुम्ही मसाले यूज करता रेग्युलरली ते तुम्ही टाकू शकता. आणि ते टाकून झाल्यावर ते मस्त हलवून घ्यायचे आणि त्याला मस्त थोडा वेळ बंद करून ठेवायचा. आणि जी काय आपण फोडणीची तयारी केली आहे त्याच्यामध्ये मस्त तेल ॲड करायचं आणि तेल ॲड करून झालं की त्याला मस्त गरम करून घ्यायचं. खूप छान उकळ येऊन द्यायची, खूप तडतडून द्यायची, म्हणजे फोडणी खूप छान म्हणजे छान होते आणि खूप टेस्टी लागते भाजी. तर अशी मी गॅसवरती ते पकडलं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी उकळ येते. तर ही अशी मस्त उकळ आली की आपण ते डायरेक्टली त्या भाजीमध्ये टाकायचं. तर हे मी असं भाजीमध्ये टाकलं आणि आता आपली भाजी मस्त रेडी झाली. तर तुम्ही हे भाकरीसोबतही खाऊ शकता. खरंच खूप मस्त लागते. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी होती आणि तुम्हाला आवडली की नाही ते. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि